नमस्कार. बाजार गप्पांचा आजचा विषय न बोलता शहाणा. न बोलता शहाणा हा वाक्प्रचार मराठीत जुना आहे, पण तो फारसा चांगल्या अर्थाने सकारात्मक अर्थाने आपण वापरत नाही. ज्याला दीडशहाणा म्हणायचं असतं पण म्हणता येत नाही अशांना आपण न बोलता शहाणा म्हणतो. पण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी स्पष्ट करतो, मी तशा अर्थी न बोलता शहाणा हा शब्दप्रयोग वापरलेला नाही. आणि या शब्दांमध्ये मी खरं सांगायचं म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पाचं वर्णन करणार आहे. अर्थसंकल्प हे केवळ निमित्त, पण आपल्या देशाच्या अर्थकारणामध्ये किती वेगळ्या पद्धतीचे बदल होतात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे 1 फेब्रुवारी 2023 रोजी यंदाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर जी काही मी 15-20 भाषणं केली, त्या भाषणांमध्ये किंवा त्यावेळी झालेल्या प्रश्नोत्तरामध्ये मी गमतीने असं म्हटलं तर की यंदाच्या अर्थसंकल्पाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की त्या 90 मिनिटाच्या भाषणामध्ये ज्या शब्दांचा उल्लेख आला आहे ते तर महत्त्वाचे आहेतच, मग ते कधी जनभागीदारी म्हणून असतील, कधी श्रीअन्न म्हणून असतील, हे महत्त्वाचे आहेतच. पण त्याहीपेक्षा सुद्धा ज्या गोष्टींचा उल्लेख झाला नाही ते शब्दप्रयोग जास्त महत्त्वाचे आहेत. अगदी काही वेळेला यातल्या काही शब्दांचा उल्लेख अर्थसंकल्पपूर्व आढाव्यात सुद्धा आलेला नाही. कारण आपण असं म्हणू शकतो की शेवटी 90 मिनिटाच्या 95 मिनिटाच्या भाषणामध्ये काय काय सांगणार याला एक मर्यादा असतात, कारण त्याचं स्वरूप हे ठरलेलं असतं अर्थसंकल्पीय भाषणाचं. हे तुलनेनं सविस्तर असणाऱ्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये किंवा अर्थसंकल्पपूर्व आढाव्यामध्ये जास्त विषयांचा उल्लेख करता येतो. असं असून सुद्धा ज्या वेळेला काही शब्द मुद्दाम कटाक्षाने टाळले गेलेत की काय अशी शंका यावी असे जेव्हा काही विषय असतात, कारण एरवी त्यांची खूप मोठी चर्चा असते, त्याच्या संबंधामध्ये वारंवार राजनैतिक पातळीवरनं विधानं केली जातात, आणि ज्या वेळेला असे शब्द महत्त्वपूर्ण अशा अर्थसंकल्पीय भाषणात किंवा अर्थसंकल्पपूर्व आढाव्यात येत नाहीत त्यावेळेला त्याच्याकडे लक्ष वेधलं हे जास्त जातं. आणि असे 2 शब्द यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जसे अनेक आहेत, परंतु जर घ्यायची लक्षात आलेली गोष्ट एक म्हणजे संरक्षण या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही. दुसरं म्हणजे 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था याचाही कुठे उल्लेख नाही. अगदी आधीच्या काळात अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधीच्या आठवड्यात आणि नंतरच्या आठवड्यातही 2026 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी होईल असं सांगितलं गेलं. पण अर्थसंकल्पीय भाषण किंवा अर्थसंकल्पपूर्व आढावा याच्यामध्ये मात्र याचा उल्लेख नाही. मग हे जेव्हा अनवधनाने होत असेल, याच्यावरती विश्वास ठेवणं कठीण जातं, त्यावेळेला याचा विचार करण्याची आवश्यकता येते. विशेषतः जेव्हा महाराष्ट्रासारखं एक राज्य 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं उद्दिष्ट आपल्यासमोर ठेवतं, तेव्हा राष्ट्रीय पातळीवरती मात्र त्याच पक्षाचं सरकार असतानाही 5 ट्रिलियनचा उल्लेख होत नाही हे लक्षात घ्यावं लागतं. आणि कदाचित तेच जास्त उल्लेख न करणं हेच कदाचित शहाणपणाचं ठरेल अशी परिस्थिती आहे. अशा अर्थानं आजच्या व्हिडिओचा विषय न बोलता शहाणा असा आहे. कदाचित ज्या गांभीर्यानं, ज्या व्यावसायिकतेनं अर्थसंकल्पाकडं पाहिलं जातं, केवळ देशांतर्गतच नव्हे तर बाहेरच्या घटकांचाही, बाहेरचे घटक यंदाच्या अर्थसंकल्पाकडे कसं पाहतायत याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ अगदी अलीकडच्या काळात माझ्या याच यूट्यूब चॅनलवरती मी रिलीज केला आहे. तर लक्षात घ्यावशी लक्षात गोष्ट अशी येते की यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अत्यंत अभिमानानं आणि अगदी साहजिक आहे, अभिमान वाटावा अशीच ती गोष्ट आहे की 2014 साली जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीमध्ये आपल्या देशाचं स्थान 10वं होतं अर्थव्यवस्थेचा आकार या निकषावरती. पण 2022 सालामध्ये अशीच क्रमवारी लावताना आपल्या देशानं जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीमध्ये अर्थव्यवस्थेचा आकार या निकषावरती आता आपलं स्थान 5वं आहे, आणि येणाऱ्या काहीच काळामध्ये आपण 4थ्या स्थानावरती पोचू याची खात्री आहे. ही खात्री केवळ आपल्याला नाही आहे, जगातल्या इतर अनेक घटकांना आहे. हे महत्त्वाचं. असा अभिमानजनक उल्लेख करत असताना सुद्धा 5 ट्रिलियन इकॉनॉमी हा विषय मांडला गेलेला नाही. याचा अर्थ आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार नाही अशातला त्याचा भाग नाही आहे. परंतु ज्या वेळेला जसजसे तुम्ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या परिघाबाहेर होता त्या स्थानापासून अगदी केंद्रबिंदू झाला नाहीत तरी त्रिज्येच्या आसपास फिरायला लागता, त्यावेळेला त्याच्यानंतरचा प्रवास हा जास्त बिकट असतो.
म्हणजे जसं म्हटलं जातं की शिडीवरनं जसजसं वरती चढत जावं तसतसं त्या शिड्यांची लांबी रुंदी ही अरुंद होत जाते. तुमच्या पुढच्या संधींपेक्षा वाढती संकट जास्त असतात, कारण येणाऱ्या काळामध्ये बोरीच्या झाडावरती कोणी दगडं मारली नाहीत तरी निदान कैऱ्या लागलेल्या झाडा, कारण अजून पक्का आंबा व्हायचा आहे, ते दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर जाऊ तेव्हा होईल, पण कैरीनं लगडलेल्या, जांभळानं लगडलेल्या, बोरीनं लगडलेल्या, चिंचेनं लगडलेल्या झाडांवरती जास्त दगडं मारली जातात असे प्रयोग होतात. जॉर्ज सोरोसनं आपल्याविषयी विधान करणं हे अशा मारलेल्या दगडाचं उदाहरण आहे. हिंडेनबर्ग अहवाल येणं हे आपल्या दगडावरती मारलेल्या दगडाचं उदाहरण आहे. आणि म्हणून कदाचित या विषयाचा उल्लेख झाला नाही का याचा विचार करावा लागेल. आणि जर अशी भूमिका असेल तर ते जास्त संयुक्तिक, जास्त समंजसपणाचं आहे. अशा अर्थानंही न बोलता शहाणा हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये 3-4 घटकांचा आपल्याला विचार करावा लागेल. पहिली गोष्ट ही साहजिकच आंतरराष्ट्रीय अर्थकारण ही आहे. एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये करोनाची असलेली परिस्थिती, त्यातनं अनेक देशांनी इनवर्ड लुकिंगसारखी घेतलेली भूमिका, याचा निर्यातीच्या संधींवरती झालेला परिणाम, रशियाचं 1 वर्ष होऊन गेलं तरी युक्रेन विरुद्ध सुरू असलेलं युद्ध, त्याच्या आधीच्या काही काळामध्ये अफगाणिस्तानचा तालिबाननं घेतलेला ताबा आणि त्यामुळे तेलाच्या वाहतुकीवरती झालेले दीर्घकालीन परिणाम, सोन्याच्या बाजारात भावांमध्ये होत असलेले चढउतार, भारतीय अर्थकारणामध्ये अदानीसारख्या अनेक कंपन्यांची फार मोठ्या प्रमाणावरती बाजारभावात झालेल्या पिछेहाटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेकडे एका वेगळ्या अर्थानं पाहण्याचा दृष्टिकोन, यातून त्यातला प्रत्येक घटक केवळ केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो किंवा त्याच्या नियंत्रणात असतो अशातला भाग नाही. त्यामुळे जसजशी ही आजूबाजूची परिस्थिती बदलत राहील तसतशी मला नव्यानं माझ्या धोरणांची फेररचना करावी लागेल. आणि ज्या वेळेला अशी फेररचना वारंवार करावी लागते आणि त्या निमित्तानं आर्थिक धोरणामध्ये सातत्य राहत नाही, त्यावेळेला काही वेळेला अर्थकारणाचा वेग मंदावतो. विशेषतः तेलासारख्या गोष्टी जर भडकत असतील तर देशांतर्गत भावांमध्ये सुद्धा महागाईचं प्रमाण वाढतं आणि महागाईचा अर्थव्यवस्थेवरती अल्पकालीनही परिणाम असतो, दीर्घकालीनही परिणाम असतो आणि मध्यमकालीनही परिणाम असतो. हे घटक जर लक्षात घेतले तर कदाचित अशा पार्श्वभूमीवरती न बोलता शहाणा होण्याचा मार्ग जर केंद्र सरकारनं स्वीकारला असेल तर त्याला दोष देता येईल असं वाटत नाही. या बाबतीतला लक्षात घेण्याजोगा दुसरा घटक हा आंतरराष्ट्रीय राजकारण हाही आहे. आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याच्यामधल्या सीमारेषा अत्यंत अस्पष्ट असतात. आणि कारण आपल्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की कधी करोनाच्या निमित्ताने असेल, कधी रशिया युक्रेनच्या निमित्ताने असेल, ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या, ज्याला आपण रिअलाइनमेंट असं म्हणू शकू, फेररचना, पुनर्रचना असं म्हणू शकू, ही याचा दृगच्चर होते. आणि त्यामुळे युरोपियन देशाचा अमेरिकेच्या पाठिंब्यानं किंवा अमेरिकेच्या सहकार्यानं एकंदरीतच भारतीय अर्थव्यवस्थेकडे बदलता दृष्टिकोन ही गणितं लक्षात घ्यावी लागतात. आणि ज्या पद्धतीनं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थानिक पण अपारंपरिक घटकांचा सहभाग वाढतोय, त्यामुळे आपल्या आयात निर्यातीचं प्रमाणही बदलतं होतं आहे. अगदी साधं उदाहरण घेऊ. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जेव्हा लॅब ग्रोन डायमंड्स किंवा लॅब जनरेटेड डायमंड्सची घोषणा होते, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जेव्हा जनभागीदारीची घोषणा होते, या संकल्पना लक्षात घेण्याजोग्या असतात. जनभागीदारी या संकल्पनेचं आपल्या देशाच्या प्रसारमाध्यमांनी पुरेसं लक्ष दिलेलं नाही, पण येणाऱ्या काळामध्ये कदाचित त्याने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं परिणाम बदलेल. म्हणजे बाजार गप्पाच्या अगदी अलीकडच्या एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं तसं की राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राकडनं पूर्णपणे सेवा क्षेत्राच्या प्राबल्याकडे आपण गेलोय. याचा दुसरा परिणाम असा आहे की त्याचा वयोगटही बदलतोय, त्याचा उत्पन्न गटही बदलतोय, त्याचा अपेक्षा गटही बदलतोय. त्या अपेक्षांचा अस्तित्वकाल म्हणजे शेल्फ लाईफचाही घटक जसा बदलतोय, तशी त्याला पूरक असणारी, त्याच्यामुळे निर्माण होणारी किंवा याच्यामुळे ती व्यवस्था निर्माण होणारी असे घटक बनत आहेत. आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं गेल्या 2.5 वर्षातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की जो आपला GDPचा ग्रोथ रेट आपण 6% जास्त राखू शकलो, याच्यामध्ये संघटित क्षेत्रा इतकाच असंघटित क्षेत्राचा वाटा आहे.
मग ते कधी असंघटित क्षेत्र म्हणून असेल, कधी कुटीरोद्योग म्हणून असेल, कधी लघुउद्योग म्हणून असेल, कधी मध्यम आकाराचे उद्योग म्हणून असतील, या सगळ्यांचा अस्तित्व काल आणि उत्कर्ष काल हा मर्यादित असतो. आणि त्यामुळे त्या त्या टप्प्यावरती जरी वेगाची आणि प्रगतीची दिशा ठरली तरी त्याच्यामध्ये सातत्य राहील की नाही याचाही विचार करावा लागतो. याची दखल आणि नोंद घेत 5 ट्रिलियनचं उद्दिष्ट बाजूला सारलेलं नाही, पण 2026 हीच घटना राहील की नाही याचा विचार करावा लागतो. कारण आज मितीला असंघटित क्षेत्रापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची आकडेवारी शास्त्रशुद्ध पद्धतीनं गोळा करून त्याचं संमिलीनीकरण, इंटिग्रेशन हे संघटित क्षेत्राच्या आणि राष्ट्रीय उत्पन्नाशी करता येण्याची तर्कशुद्ध पद्धत आपल्या देशात अस्तित्वात आहे की नाही याविषयी अनेकांच्या मनात शंका आहे. आणि अशा पार्श्वभूमीवरती सैद्धांतिक किंवा पॉलिसी धोरणात्मक म्हणून आपण या गोष्टींचा उल्लेख केला नाही का याचा विचार करावा लागतो. याच्या बरोबरीनं अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. केवळ आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय अर्थकारण याच्या बरोबरीने जसं स्थानिक उद्योगांची बदलती संरचना हा घटक आहे, तसं स्थानिक अर्थकारणात तात्कालिक स्थानिक राजकारणांनी केलेली मात याही घटकांचा विचार आपल्याला करावा लागेल. याचं एक साधं उदाहरण पाहूया की आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या देशातल्या 5 राज्यांनी नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा NPS सारख्या धोरणातनं बाहेर येण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची प्रत्यक्षात अजून अंमलबजावणी झालेली नाही. यातली 2 राज्य ही आपच्या ताब्यात आहेत, ती उरलेली 3 राज्य ही काँग्रेस चालित सरकार आहेत. याचा राजकीय रंग नाही, परंतु नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा NPSला यांचा नेमका विरोध किती आणि केंद्र सरकारला या 5 राज्यांचा नेमका विरोध किती या घटकांचा विचार करण्याची आवश्यकता. परंतु त्याचे होणारे परिणाम हे आर्थिक आहेत. केवळ या 5 राज्यांपुरेसा NPS बाबत पुनर्विचार किंवा फेरविचार सुरू आहे अशातले घटक नाही. महाराष्ट्रामध्येही याबाबत महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये जे एका अर्थानं भाजप संचालित सरकार आहे तिथे सुद्धा NPS बद्दल सतत बदलती भूमिका मांडली गेली आहे हे आपण पाहिलं. सगळ्यात पहिल्यांदा या मागणीचा विचार करत असताना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री विधानसभा भवनामध्ये असं म्हणले, विधानसभेमध्ये उत्तर देताना असं म्हणले की असा विचार करणं परवडणारं नाही. 1.5 ते 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशाचा बोजा पडेल ही आर्थिक वस्तुस्थिती आहे. परंतु नंतर 2 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत बोलताना याबाबत पुनर्विचार सरकार करायला तयार आहे अशी मांडणी केली गेली. नंतरच्या काळामध्ये याबाबत पुनर्विचार करण्यासाठी एखादी समिती गठीत केली जाईल आणि त्याच माध्यमातून निर्णय घेतला जाईल. म्हणजे चर्चा तर सुरू राहील पण निर्णय तर लगेच घेणार नाही अशी एक भूमिका मांडली गेली. या अनिश्चिततेचा विचार करता जर अत्यंत वाईट विचार करायचा वेळ झाला आणि ही 5 किंवा 6 राज्य जर बाहेर आली तर एक रकमी इतक्या कामगारांचा किंवा कर्मचाऱ्यांचा इतकी वर्ष त्यांच्या पगारातनं कापलेली रक्कम, त्याच प्रमाणामध्ये संबंधित राज्य सरकारांनी गेली 10 ते 12 वर्ष दिलेली रक्कम आणि या दोघांच्या रकमेवरती गेल्या 10 ते 12 वर्षाच्या काळामध्ये निर्माण झालेली भांडवल वृद्धी, इतका पैसा NPS सिस्टममधनं बाहेर येणार आहे. त्या प्रमाणामध्ये गुंतवणुकीच्या साधनांची, मग ते इक्विटी शेअर्स असतील, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील, कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील, याचा विचार किंवा विक्री होणार आहे आणि त्यामुळे होणारा तात्कालिक परिणाम हा नकारात्मक असू शकतो आणि त्यातनंच गुंतवणूक क्षेत्राची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये केला आहे. आणि अर्थसंकल्प आणि गुंतवणूक क्षेत्र हा स्वतंत्र व्हिडिओचा विषय होईल, पण त्यामुळे त्या काळामध्ये सरकारी गुंतवणुकीकडे बघण्याचा सरकारचाच दृष्टिकोन बदलावा लागेल अशी परिस्थिती आहे. आणि आज मितीला अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये निदान सुरुवातीच्या काळात तरी गुंतवणूक आणि प्रशासन या दोन्ही बाबतीत सरकारला पुढाकार घ्यावा लागतो हे लक्षात घेऊ जाता. कारण खाजगी क्षेत्रही अशा वेळेला एक धीमी प्रवृत्ती स्वीकारते असा विचार लक्षात घेता कदाचित न बोलता शहाणं व्हावं म्हणून 5 ट्रिलियनचा विचार झाला नाही का हाही विचार करावा लागेल. मनपूर्वक धन्यवाद.